मध्ये शासकीय मेडिकल कॉलेज होतं. एकच जिल्हा बाकी होता, तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केलं. आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुलींकरता स्पेशल ITI आपण त्या ठिकाणी मंजूर केलं. आपण त्या ठिकाणी नवीन कोर्ट मंजूर केलं. अनेक गोष्टी, आता मी सगळ्या गोष्टी सांगत नाही, पण अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण घेतले. आणि आज मला असं वाटतं की एकीकडे ही मंत्रिमंडळाची बैठक हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि तितकाच महत्त्वाचा कार्यक्रम भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन होणं आहे. याचं कारण आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचं प्रशस्त कार्यालय असलं पाहिजे हा निर्णय केला. गेले अनेक वर्ष आपण प्रयत्न करतो आहे. काही जिल्ह्यांची कार्यालय झाली, काहींचं काम चाललेलं आहे. अहिल्यानगरचं देखील कार्यालय व्हावं सगळ्यांची इच्छा होती. आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. मला विश्वास आहे की या कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाच्या विस्ताराकरता आपल्याला खूप बळ मिळेल आणि भाजपचं कार्यालय सामान्य माणसाकरता हक्काची जागा असेल. माझ्या आशा आकांक्षा अपेक्षा माझ्या व्यथा मांडण्याकरता कुठे जाऊ तर त्याला हे माहिती असेल की भाजपचं कार्यालय आहे. इथे गेलो तर माझ्या व्यथा मला मांडता येतील आणि माझ्या व्यथांवर फुंकर मारणारे, मला काही ना काही दिलासा देणारे या भाजपच्या कार्यालयात बसलेले असतील. अशा प्रकारचा विश्वास हा या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला तयार करायचा आहे. कार्यालय किती सुंदर आहे हे महत्त्वाचं नाही. कार्यालय म्हणजे चार भिंती नाही, तर आपल्यासारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मिळून कार्यालयाला आपण जिवंत करतो आणि हेच कार्यालय भविष्यातल्या आपल्या विजयाची नांदी असतं. आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आपल्याला प्राप्त झाला आणि आता पुढच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा सगळ्या निवडणुका पार पडणार आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये जी अति पायव्याची अशा प्रकारची जी आपली संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्या निवडणुका ही आता आपली एक नवीन परीक्षा आहे. पण मला विश्वास आहे की जसं अहिल्यानगरमध्ये विधानसभेमध्ये तुम्ही परीक्षा मेरिटमध्ये पास झालात, तशीच अहिल्यानगरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची परीक्षाही